नमस्कार, मी साक्षी बांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। नांदेड सिटी शेजारील सिंहगड पीएमआय सोसायटी मध्ये आज एक जुनं झाड कोसळलंय। हे झाड सोसायटीतील पार्किंग मधील गाड्यांवर पडल्यामुळे काही वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तर या घटनेची माहिती मिळताच नवले अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून फांद्या छाटणीचं काम सुरू आहे। तर या कामात तांडेल रमेश चौहान, फायरमन कैलास आखाडे, संकेत गुरव, चालक कुंदन चौहान व मदतनीस बालाजी आखाडे सहभागी झाले होते। माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी डॉक्टर दाभोलकर यांच्या 12व्या स्मृती दिनानिमित्त बोलताना राजकीय हस्तक्षेपामुळे तपास यंत्रणांवर येणाऱ्या दबावावर चिंता व्यक्त केली आहे। त्या म्हणाल्या की राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे संवेदनशील प्रकरणांमध्ये तपास यंत्रणा सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळत नाहीये। तर दाभोलकर प्रकरणातही सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणांना अपयश असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना नदीला पूर आलाय। नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने महापालिकेने तात्काळ 1127 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं असून त्यांच्यासाठी शाळा आणि महापालिका इमारतींमध्ये मदत केंद्र उभारण्यात आली आहेत। आयुक्त शेखर सिंग यांनी मदत कार्याची पाहणी केली असून आपत्कालीन पथकं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करतायत। पुणे शहरातून जाणाऱ्या मुळा-मुठा नद्यांच्या पूररेषा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीने अजूनही आपला अहवाल सादर केलेला नाही। तर या समितीला उच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपायला केवळ 10 दिवस बाकी असून अहवाल सादर न झाल्यामुळे नदीकाठच्या बांधकामाबाबतचा संभ्रम आता कायमच आहे। तर या दिरंगाईमुळे नदीकाठच्या रहिवाशांसाठी पुराचा धोका आता अधिक वाढलाय। कला, संस्कृती, संगीत आणि मनोरंजनाचा अनोखा संगम असलेल्या 37वा पुणे फेस्टिवल 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे। श्री गणेश कला क्रीडा रंगमंच आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे होणारं हे कार्यक्रम पुणेकरांसाठी विनामूल्य खुलं असणार आहे। यंदाच्या महोत्सवात महिलांसाठी खास कार्यक्रम असून तो पुणेकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे। गेल्या वर्षी पुरामुळे बाधित झालेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीतील नागरिकांचं पुनर्वसन अद्यापही कागदावरच आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुनर्वसनाचं आश्वासन देऊनही महापालिकेने पाठवलेला 698 कोटींचा क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव मंत्रालयात धूळ खात पडलाय। या वर्षीही मुठा नदीला आलेल्या पुरामुळे एकता नगरमध्ये पुन्हा एकदा पाणी शिरल्याने तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पुण्यातील समर्थ पोलिसांनी केंद्र सरकारच्या CEIR प्रणालीचा वापर करून गहाळ आणि चोरीस गेलेले तब्बल 8 लाख रुपये किमतीचे 12 मोबाईल फोन परत मिळवलेत। यामध्ये 6 ॲपल आयफोनचा समावेश असून तांत्रिक तपास आणि पाठपुराव्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातून हे मोबाईल शोधून काढण्यात आलेत। तर पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आलेत। पिंपरी चिंचवड शहरातून महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून जानेवारी ते जुलै 2025 या 7 महिन्यात 1126 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे। त्यापैकी केवळ 562 महिलांचा शोध लागलाय। तर या गंभीर समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकारच्या ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवड पोलिसांनी 6 मिसिंग सेल सुरू केले असून हे सेल बेपत्ता झालेल्या महिला आणि नागरिकांना शोधण्यासाठी विशेष प्रयत्न करतायत। पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्केट यार्ड परिसरात भाजीपाला आणि फळांची आवक 50% घटली आहे। बाजारात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात माल खराब झालाय। तर वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे अनेक भाज्यांचे दर देखील कोसळलेत। तर शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलेत। पुणे शहर आणि जिल्ह्यात 40 लाखांवर पोहोचलेल्या वाहनांमुळे दररोज 22 कोटी लिटरहून अधिक इंधनाचा वापर होतोय, ज्यामुळे वायू प्रदूषण अधिक वाढलंय। अरुंद रस्ते आणि वाढती वाहनं यामुळे वाहतूक कोंडी ही आता एक गंभीर समस्या बनली आहे। तर यामुळेच पर्यावरणासमोर मोठं आव्हान देखील उभं राहिलंय।
या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.